श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो की 7 एप्रिल ते 13 एप्रिल हा येणारा आठवडा आहे. तो मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी, महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा कसा जाणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की मेष राशीचे व्यक्ती अतिशय धाडसी असतात, पराक्रमी असतात आणि कष्टाळू असतात. अतिशय मेहनती पण असतात. फक्त त्यांना एकच असतं की त्यांना राग हा लवकर येत असतो. मेष राशीच्या व्यक्तींनी जर राग कंट्रोल केला, रागावर जर नियंत्रण ठेवलं तर त्यांच्यासारखे यशस्वी कोणीही होऊ शकत नाही. मेष राशीचे व्यक्ती अतिशय पराक्रमी असतात, धाडशी असतात. मित्रांनो, अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची राशी आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो बघा की मेष राशीला येणारा आठवडा हा कसा असणार आहे आता आपण बघूया. मित्रांनो, पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. थोडासा मानसिक तणाव तुम्हाला जाणवणार आहे, परंतु मानसिक तणाव तुम्हाला जर कमी करायचा असेल तर तुम्ही योगा नक्की करा. योगा केल्यामुळे तुमचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्याचबरोबर तुमचा तणाव देखील दूर होत असतो. त्यामुळे दररोज सकाळी उठून तुम्ही योगा करा, व्यायाम नक्की करा. त्यामुळे तुमचं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की प्रवासादरम्यान जर तुम्ही प्रवास होणार आहे आणि प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका. चांगला आहार तुम्ही प्रवासादरम्यान नक्की घेतला पाहिजे. त्यामुळे तुमचा जो पोटदुखीचा, डोकेदुखीचा जो त्रास असेल तो त्रास तुमचा दूर होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की येणारा आठवडा हा तुमच्यासाठी मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही प्रयत्न करणार आहात, प्रयत्नांनी कष्टाने तुम्हाला फळ देखील मिळणार आहे, तुम्ही यशस्वी देखील होणार आहात, तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. अशा अनेक चांगल्या घटना या येणाऱ्या आठवड्यात घडणार आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे. नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा एक चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहे. चांगल्या संधीचा आठवडा हा असणार आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी चांगली संधी देणार आहेत, एखादी चांगली नवीन जबाबदारी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो बघा की येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे, आनंदाचा असणार आहे. नोकरदार वर्गासाठी तर येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बढती सुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी जायचं असेल तर ती सुद्धा तुमची इच्छा ही येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय जर तुम्हाला टाकायचा तुमच्या डोक्यात असेल तर तो सुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात टाकू शकता. त्याचप्रमाणे ज्यांचा आधीपासून व्यवसाय आहे त्यांच्या व्यवसायात नवीन संधी प्राप्त होणार आहे, नवीन प्रगतीचे दार उघडणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर कर्जासाठी फाईल टाकली असेल किंवा एखाद्या ठिकाणी कर्जासाठी तुम्ही गेला असेल तर ते सुद्धा कर्ज तुमचं येणाऱ्या आठवड्यात मंजूर होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर एखाद्याला उधारी दिली असेल तर ती उधारी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमची वसूल होणार आहे. त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक आवक तुमची वाढणार आहे, पैशाची आवक तुमची वाढणार आहे. चारही बाजूनी तुमची पैशाची आवक ही वाढणार आहे. परंतु मित्रांनो, पैशाची आवक जरी वाढत असली तरी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. जो खर्च तुम्हाला आवश्यक असेल तोच खर्च तुम्ही करा. अनावश्यक खर्च तुम्ही टाळा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. जो तुम्ही खर्च टाळला आहे, जो पैशाची बचत तुम्ही करणार आहे, ती पैशाची बचत तुम्ही येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या भविष्यात ती वापरू शकता. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती इन्व्हेस्टमेंट करत असताना मात्र सावधानगिरी बाळगूनच इन्व्हेस्टमेंट करा. ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जे तज्ज्ञ असतील, तुमच्या घरातील जे वडीलधारे माणसं असतील त्यांना विचारून एखाद्या ठिकाणी गुंतवणूक नक्की करा. ती तुमच्या फायदेशी ठरणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की येणाऱ्या आठवड्यात
महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, तर महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्ग एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करू शकतो, नवीन दागदागिन्यांची महिला वर्ग खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय उत्साहात जाणार आहे आणि नवीन खरेदी केल्यामुळे त्यांना आनंदात भरभराट जाणार आहे. फक्त महिला वर्गाने एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाहन चालवत असताना काळजी घ्यायची आहे. वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारची जोरात वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहने हे हळुवारपणे नक्की चालवा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत असताना कापणार नाही, लागणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. स्वयंपाकघरात वावरत असताना सावकाशपणे एखादे काम तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर मित्रांनो बघा की कौटुंबिक बाबतीत येणारा आठवडा मेष राशी व्यक्तींना कौटुंबिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. जोडीदार आणि तुमचे संबंध अतिशय चांगले असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. येणारा काळ हा तुमच्यासाठी कुटुंबाच्या बाबतीत, तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत अतिशय आनंदाचा, अतिशय उत्साहात हा जाणार आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणाऱ्या आठवड्यात परीक्षेचा काळ असल्यामुळे तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अभ्यासात दुर्लक्ष करायचं नाही. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढे फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने खास करून ज्यांची परीक्षा आता चालू होणार आहे त्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. तुमचं मन विचलित होणार नाही असे कुठल्याही प्रकारचे काम तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात करायचे नाही आहे. तुम्हाला फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा आहे. तुम्ही थोडे दिवस अभ्यास करा, त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अभ्यासाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अभ्यास करा आणि तुमचं मन कुठेही वळणार नाही, तुमचे मन कुठे भरकटणार नाही याची काळजी तुम्ही येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की मेष राशी व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. उत्साहाने भरलेला आठवडा असणार आहे. तुम्ही जी प्लॅनिंग करणार आहात ती प्लॅनिंग पण तुमची सक्सेसफुल होणार आहे. फक्त तुम्हाला कष्ट करायचे आहे, कर्म चांगले ठेवायचे आहे. कष्ट आणि कर्माच्या जोरावर तुम्ही येणाऱ्या आठवड्यात चांगले यश मिळवणार आहात. त्याचप्रमाणे ज्यांना विदेशात जाण्याची संधी आहे, त्यांना जायचं आहे, त्यांना पण विदेशात जाण्याची संधी प्राप्त होणार आहे. मित्रांनो, म्हणजेच काय की येणारा आठवडा महिला वर्गासाठी, सगळ्या नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे जे इतर जे व्हिडिओ असतील चॅनलवर ते सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की बघा. आणि आपले जे नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, त्यांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मित्रांनो, तुमचा असाच पाठिंबा मला देत राहा आणि ही तुमच्याकडनं अपेक्षा. श्री स्वामी समर्थ.